EPFO म्हणजेच EPFO मध्ये येणारे EPF EPS 95 पेन्शनधारक आहेत किंवा जे कर्मचारी आहेत यामध्ये येतात ते त्यांच्या काही निर्णयाबद्दल काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी झाली ते सुद्धा काही जस्टिस आहेत त्यांनी बाहेर येऊन लायावयात सांगितलेलं आहे। नेमकी ही सुनावणी कशा संदर्भात होती, त्याचा EPS 95 पेन्शनधारकांना काय फायदा होणार आहे किंवा होणार आहे किंवा नाही, किंवा ज्या त्यांचे निर्णय आहेत पुढे जाऊन ते निर्णय काय होणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतात। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, काल सुप्रीम कोर्टमध्ये एक सुनावणी होती जी की सॅलरी लिमिट संदर्भात EPS 95 पेन्शनधारकांचे जी सॅलरी लिमिट आहे त्या संदर्भात तुम्ही आतापर्यंत बऱ्याच सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं असेल की सॅलरी लिमिट वाढवलेलं आहे, परंतु याचं सत्य नेमकं काय आहे ते बघूयात। त्यानंतर पेन्शनधारकांची पेन्शन वाढी संदर्भात काय अपडेट आहे ते आपण नंतर पाहूयात। कालची सुनावणी नेमकी कशा संदर्भात होती ते अगोदर पाहूयात। तर सर्व बघा, काल जस्टिस AS चंदूरकर आणि JK माहेश्वरी हे जस्टिस आहेत सुप्रीम कोर्टच्या, यांनी काल सामाजिक कार्यकर्त्यांची याचिकाची चौकशी केली। काल सुप्रीम कोर्टमध्ये याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या याचिकाची चौकशी केली आणि सरकारला 4 महिन्यांच्या आतमध्ये जी सॅलरी लिमिट आहे ते सॅलरी लिमिटचा विचार करावा असं सांगितलेलं आहे। आता बऱ्याच सोशल मीडियावर सांगितलं होतं की सॅलरी लिमिट हे वाढवलेलं आहे, बऱ्याच सूत्रांनी असं सांगितलंही होतं, परंतु कन्फर्म वाढवलेलं आहे का तर नाही, अजून त्यावरची सुनावणी चालू आहे। सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी चालू आहे, त्यानंतर पुढे जाणार, त्यानंतर सरकारकडे जाऊन मग त्याची जो फायनल निर्णय आहे तो होणार आहे। परंतु त्यांनी असं सांगितलं की गेल्या 11 वर्षांमध्ये सॅलरी लिमिट हे आहे तेवढं ठेवलेलं आहे, त्यामुळे बरेच जे आत्ताच्या काळामध्ये जे सॅलरी आहे ते बऱ्याच जणांना 25-30 हजाराच्या आसपास सॅलरी आहेत आणि ते जे आहेत कर्मचारी आहेत ते त्यांना पुढे जाऊन पेन्शन मिळत नाही, त्यामुळे फक्त 15,000 हे सॅलरी लिमिट हे पूर्ण बेसिक ठेवलेलं आहे, ते चेंज करून ते सॅलरी लिमिट वाढवावं आणि ते सॅलरी लिमिट 15,000वरून 25,000वर न्यावं अशी याचिका काल दाखल करण्यात आलेली आहे। ही सामाजिक कार्यकर्त्याकडून पहिलीच दाखल केलेली आहे, परंतु काल याच्यावरती जस्टिस यांनी सुद्धा दखल घेत काल याच्यावरती सुनावणी पुढच्या 4 महिन्यामध्ये काय निर्णय आहे हा सांगण्यासाठी काल सांगितलेला आहे। तर पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल की काल नेमकं सुनावणी कशावरती होती। आता दुसरा मुद्दा तो म्हणजे जे EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांची पेन्शन कधी वाढणार, सरकारच्या विचाराधीन हा जो निर्णय आहे तो निर्णय आहे का असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे। तर हा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे, परंतु तो सरकारने डायव्हर्ट केलेला आहे। म्हणजेच बघा, PF धारक जे आहेत, PF धारकांचे काही निर्णय ऑक्टोबरच्या एंडिंगला चेंज केलेले आहेत। तुम्हाला माहित आहे काही नियम ॲड केलेले आहेत, जे की 12 नियम होते, त्यामध्ये ते सर्व नियम एकत्रित करून फक्त 3च नियम करण्यात आलेले आहेत। बघा, हे नियम असे आहेत की ज्या नियमांमधून PF धारकांना फटका हा नेमका बसू शकतो, परंतु जे पेन्शन धारक आहेत त्यांना फायदा होऊ शकतो। तर बघा, सूत्रांच्या माहितीनुसार PF धारकांचे जे नियम आहेत ते नियम चेंज केलेले आहेत, परंतु ते अजून लागू झालेले नाहीत। काही नियम मार्चपासून तर काही नियम एप्रिलपासून लागू होणार आहेत, परंतु जे चेंज झालेले नियम आहेत ते नियम कोणते आहेत बघा, तर नियम आहेत पहिला म्हणजे जे पहिला 2 महिन्याचा पिरियड होता तो पिरियड आता 36 महिन्यांचा केलेला आहे। कोणता तर एखादा कर्मचारी जर फक्त 2 महिने बेरोजगार असेल तर त्याला PF काढता येत होता, परंतु आता ते लिमिट वाढवून 36 महिने केलेले आहे, म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचं केलेलं आहे। आता तुम्ही बघितलं तर आजच्या काळामध्ये 36 महिने कोणता तरी व्यक्ती बेरोजगार राहू शकतो का? नाही, याचं उत्तर नाहीच असणार आहे, कारण कोणताच व्यक्ती बेरोजगार आजच्या काळामध्ये राहू शकत नाही आणि मग जर बेरोजगार राहिला नाही तर त्याला PF काढता येणार नाही,
हा पीएफ सरकारकडे आहे तसा सेव्ह राहणार आहे आणि जो आहे तसा सेव्ह राहिलेला जो पीएफ आहे तो पीएफ सरकारला दुसरीकडे वापरता येणार आहे. तुम्हाला माहीत आहे EPS ही पेन्शन एक पेन्शन स्कीम आहे. यामध्ये ही एक कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे. यामध्ये एम्प्लॉयचा जास्त भाग असतो तर थोडाफार भाग सरकारचा असतो म्हणजेच किंवा त्या कंपन्यांचा असतो. प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा ही योजना आहे. म्हणजे संबंधित ज्या विभागात तुम्ही कामाला आहे त्यांचा हा थोडा भाग असतो. म्हणजे जवळजवळ एम्प्लॉयचा असतो तो 8.33% असतो तर कंपन्यांचा किंवा संबंधित जो विभाग आहे त्या विभागाचा 1.16% इतकाच भाग असतो. त्यामुळे जास्तीत जास्त भाग हा एम्प्लॉयचाच असतो. त्यामुळे आत्ता जी एम्प्लॉयची मागणी आहे, पेन्शन धारकांची मागणी आहे पेन्शन वाढीची, ते अतिशय उचित मागणी आहे. कारण बऱ्याच जणांना आता तुम्ही बघितलं असेल संसदेत सुद्धा बऱ्याच जणांनी हा मुद्दा मांडला होता. परंतु संसदेत मुद्दा मांडल्यानंतर राज्यमंत्री सुश्री शोभा करंदीजी यांनी काय उत्तर दिलं ही बऱ्याच जणांना माहीत आहे. ही कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे, असं आहे तसं आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगणार नाही, मागे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे ते. परंतु हे उत्तर त्यांनी 2019च्या डेटावरती दिलेलं उत्तर आहे. त्यांनी आत्ताच्या डेटाचा अभ्यास केलाच नाही, त्यांनी मागच्या डेटावरती अभ्यास करून दिलेले हे उत्तर आहे. आत्ताचा डेटा जर घेतला तर EPS 95 पेन्शन धारकांची मागणी आहे ती उचित आहे. शिवाय DA संदर्भातील जी मागणी आहे, महागाई भत्ता पेन्शनला जोडावा आणि तो दरवर्षी महागाई भत्ता वाढवावा. म्हणजे जशी महागाई वाढेल तसं जो महागाई भत्ता आहे तो सुद्धा वाढावा ही सुद्धा मागणी केली होती. परंतु स्पष्टपणे DA ला तर त्यांनी नकार दिले आहे. EPS 95 पेन्शन धारकांची जी DA आहे त्याला तर नकारच दिलेला आहे. कारण DA वाढवण्याची जी मागणी आहे ती मागणी उचित नाही असं राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. आणि हे कशाच्या बेसवर सांगितलेलं आहे तर DA वरती आम्ही एक समिती नेमली आहे आणि त्या समितीने पूर्णपणे पेन्शन धारकांचा अभ्यास केला असता पेन्शनधारकांची DAची म्हणजेच महागाई भत्त्याची मागणी ही उचित नाही असं सांगितलेलं आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये 18 महिन्याचा जो एरियर म्हणजेच DA जो थकला होता तो थकीत DA सुद्धा कधी मिळणार यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचं अजूनपर्यंत भाष्य केलेलं नाही. आता सरकारला ज्या मीडिया कनेक्ट आहेत, सूत्र कनेक्ट आहेत त्यांच्या मार्फत असं सांगितलं जात आहे की एप्रिलपर्यंत हा DA हा मिळू शकतो, परंतु सरकारकडून कन्फर्म नाही. त्यामुळे जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ हा पोस्ट केला जाईल. DA संदर्भात आपल्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ दिलेला आजपर्यंत नाही, कारण अपडेट तशी आलेलीच नाही. कारण आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलं तर जी अपडेट आहे भले ती निगेटिव्ह अपडेट असो परंतु आहे तीच अपडेट दिली जाते. कोणतेही खोटे किंवा जनतेला भूल पडेल अशी कोणतीही अपडेट दिली जात नाही. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारक हा आपल्या चॅनलला प्रत्येक पेन्शनधारक हा कनेक्ट आहे. तुम्ही जर कनेक्ट नसाल तर आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्ही कायमस्वरूपचं चॅनलला कनेक्ट राहाल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या संदर्भातील जी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपडेट आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे बघा, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की EPS 95 पेन्शनधारकांचा पेन्शन वाढीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. कसा तर बघा, मी आता PFचे रूल सांगितले. PFचा जो पैसा राहणार आहे, जो बेरोजगार व्यक्ती राहणार नाही त्यांचे पैसे सेव्ह राहणार आहेत आणि ते पैसे हे EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन वाढीसाठी मदतीला येणार आहे आणि मग तुमची पेन्शन ही वाढ केली जाणार आहे. आणि आता बजेट आहे, 1 महिन्यावर आलेला आहे. या बजेटमध्ये तुमची ही मागणीचं डिक्लेरेशन हे होऊ शकतं. सरकारला जे कनेक्ट सूत्र आहेत त्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे की तुमचं, परंतु ही जी पेन्शन आहे ती 7,500 होणं शक्य नाही. 5,000 पर्यंत ही पेन्शन वाढू शकते असं सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे. परंतु सरकारकडून अजून याबद्दल अपडेट आलेलं नाही. सूत्र जे कनेक्ट आहेत सरकारला त्यांनी ही माहिती काढलेली आहे किंवा तज्ज्ञांनी अभ्यास करून ही माहिती काढलेली आहे की 5,000 पर्यंत पेन्शन ही वाढू शकते. सरकारच्या विचारधेत EPS 95 पेन्शन धारकांचा मुद्दा नक्कीच आहे आणि बजेटमध्ये याची घोषणा होणार आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.